नमस्कार मित्रांनो. तर चला, आज मी चालू एक स्पेशल ठिकाण. स्पेशल म्हणजे तुम्हाला माहितीच पडेल कुठे जाणार आहे, कारण की आहे जागा स्पेशल. आणि मी आणि आम्ही माझे दोघे मित्र आम्ही निघालो एका गाडीवर. टेबल तीन तिकडा काम बिगाडा आणि चला मग एन्जॉय करायला जाऊ. एन्जॉय तर आम्ही करणार आहे, तुम्ही तर केला असेल जाऊन. आणि आमचा इथे रस्ता बघा, जर मध्ये वाद आला तर कर्मातून गेला. फायनली पोचलो संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरवली. तुम्ही तर बघितलं असेल, कुठलं बघितलं म्हणजे येऊरला. आम्ही आलो येऊरच्या जत्रेला आणि आल्यालाच आम्हाला इथं गॅरेजचं सामान दिसलं, पूर्ण ब्युटी पार्लर. आणि एवढी गर्दी होती, बापरे बाप, पब्लिक कमी आणि गाड्या जास्त. म्हणून आम्हाला ड्रायव्हरने आमचं उतरवलं, बोलते चला तुम्ही चालत, मी मागणं गाडी घेऊन येतोय. आणि आम्ही चालत हा बाई आमच्या पुढे गाडी घेऊन. अरे आम्ही चालतोय, कारण की जत्रा इथून होती 15-20 मिनिटावर आणि आम्हाला मागच उतरवून चाललेला असते बघा. तर चला, आम्ही पण एन्जॉय करत बघत इकडे तिकडे चाललेलो होतो. आणि गर्दी खूपच, मध्ये एवढं वैताग ना गर्दी खूपच. आणि कसा करून आम्ही फायनली आतमध्ये पोहोचलो. आणि आतमध्ये गेल्यावर बघतो तर बापरे, ऑर्केस्ट्रा चालू होता. आणि ऑर्केस्ट्राची मजा फक्त घेणार एकच होता तिथं, जो नाचत होता. बाकी सगळे पब्लिक अशी बसून बघत होती जसं का तिथं पिक्चर लावलंय पडद्यावर. कारण की ऑर्केस्ट्राची मजा अशी नसते घ्यायची, ऑर्केस्ट्राची मजा नाचून घ्यायची असते. पार्टीला पब्लिक खूप नव्हते म्हणून इथं कोण नाचायला नसेल, ते काय ऑर्केस्ट्रा तर तो होत राहील. बाकी जाऊ मजा करू, जत्रा फिरू. आणि गेलो मी जत्रा फिरायला आणि इथून घेतला मी फुगा हार्टवाला. तो पण हार्ट ब्रेक झाला मला कुठला, तिथं जम्पिंग मध्ये बसायचं होतं. तर बाईने सांगितलं, पूर्ण मी बुक केला, तिथून पण शपटला मला. मग मी गेलो दुसरीकडे, बाई एकटीच करत बसली. आणि जत्रा बघा. आणि ते बॉडी स्कॅनिंग चालू होती. मी विचार केला मी पण स्कॅन करून देईन, पण नंतर माहिती पडलं ते रील बनवायची मशीन आहे, रील स्टार्टची. नंतर गेलो मी पाण्यात बघायला, बायाला बोललो भैया एक टिकट दो. भैया बोलला एक चम्मच मारूंगा तेरा बुद्धि स्विच ऑफ हो जाएगा, ये खाली बच्चों के लिए. मग माझं टक्कर झालं गरम. आणि मग गेलो थंडा फालुदा खायला. फालुदा खाल्यानंतर मग जरा गर्दी खूप होती. मग विचार केला की जरा बाहेरून फिरून येऊ. फक्त बाहेर फिरून येत नाही तोपर्यंत कोणीतरी झगडा केला आणि जंत्रा जागी संपलेली होती जत्रा पूर्ण उरत. आणि उशीर खूप झाला होता म्हणून माझे दुश्मन पण असे झोपले होते बघा. आणि मग राहिलेलं उरलेलं सुटलेलं जे काहीतरी घेऊन जायचं होतं म्हणून मी घेतली पाटी आणि बाईंनी घेतली भांडुली.